नमस्कार. सध्या प्रोटीन सप्लिमेंट हा एक चर्चेचा विषय झाला आहे. आपल्याला पुरेशा प्रमाणात प्रोटीन मिळत नाही हा जणू एक नव्यानं लागलेला शोध आहे. मग ते कसं मिळेल, त्यासाठी शाकाहार चांगला की मांसाहार, वीगन असणाऱ्यांनी काय करायचं. आपण दिवसभरात मला खरं सांगा जितक्या रील्स पाहतो त्यामध्ये प्रोटीनचा उल्लेख आला नाही असा एकतरी दिवस जातो का? पण एका मराठी माणसाने ह्याबाबत जगामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे आणि तोही आज नव्हे तर 1970च्या आसपास. गंमत म्हणजे ते मुळात आहारशास्त्रज्ञ नव्हतेच, तर ते संख्याशास्त्रज्ञ होते. त्यांचं नाव पांडुरंग वासुदेव सुखात्मे. 28 जानेवारीला त्यांचा स्मृतिदिन असतो आणि म्हणून असं वाटलं की त्या निमित्ताने एका मराठी विद्वानाने आहार आणि कृषी या क्षेत्रात महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं नाव मोठं केलं, त्यांच्या कार्याचा परिचय करून घ्यायला हवा. पुन्हा प्रोटीनकडे वळायचं तर या प्रोटीनच्या नादात भारताला आणि इतर विकसनशील देशांना त्या काळात मोठं आर्थिक नुकसान झालं असतं. ते त्यांनी वाचवलं. कसं? जाणून घेऊया. पोषक आहार तज्ज्ञ म्हणून नाव झालेले संख्याशास्त्रज्ञ डॉक्टर पांडुरंग वासुदेव सुखात्मे यांच्या कारकिर्दीचा आरंभ झाला तो कृषी संशोधन संख्याशास्त्रज्ञ म्हणून. सुखात्मे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील बुध येथे झाला. त्यांच्या वडिलांचं नाव वासुदेव हरी सुखात्मे आणि आईचं नाव सत्यभामाबाई होतं. सुखात्मे कुटुंब 1919 मध्ये पुण्यात आलं. मॅट्रिकच्या परीक्षेत ते पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. 1932 मध्ये त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून गणितामधील BSc ही पदवी संपादन केली. शिष्यवृत्त्यांच्या सहाय्याने आणि अनेकांनी केलेल्या मदतीमुळे ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. लंडन युनिव्हर्सिटी कॉलेजमधून PhD 1936 साली आणि DSc 1939 साली या अत्युच्च पदव्या त्यांनी संपादन केल्या. पण तरी परदेशात नोकरी न करता ते भारतात परत आले. इथे आल्यानंतर त्यांनी नोकरीसाठी एक इंटरव्ह्यू दिला बनारस हिंदू विद्यापीठामध्ये. त्यावेळी डॉक्टर मदन मोहन मालवीय यांनी त्यांना एक प्रश्न विचारला की आपल्या या गरीब देशासाठी तुम्ही संख्याशास्त्राच्या मदतीने काय करू शकता. थोडक्यात तुमच्या विषयातील तुमच्या अभ्यासाचा फायदा इथल्या गरीब जनतेला कसा काय होणार. या प्रश्नावर एकदम काय उत्तर द्यावं ते त्यांना सुचेना. पण हा प्रश्न त्यांच्या आयुष्यात दिशादर्शक ठरला आणि त्यांनी यामुळेच आपल्या संशोधनाची दिशा कृषी आणि आहार या महत्वाच्या विषयांकडे वळवली. व्यक्ती कितीही गरीब असली तरी ती कुपोषित राहू नये, तिची उपासमार होऊ नये हे त्यांचं ध्येय बनलं. ते जेव्हा UN अर्थात युनायटेड नेशनच्या फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशनच्या स्टॅटिस्टिक विभागाचे प्रमुख होते तेव्हा घडलेला हा प्रसंग खूप महत्वाचा होता. जागतिक भुकेच्या संदर्भात महत्वाचा अहवाल तयार करण्यात आला. एका जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने हा अहवाल जाहीर केला आणि सांगितलं की जगातील अर्ध्यापेक्षा अधिक जनता ही भुकेली आहे आणि कुपोषित सुद्धा. सुखात्मे यांनी या गोष्टीला विरोध केला आणि जगातील 10 ते 14% जनताच अंडरनरिश्ड आहे हे दाखवून दिलं. टक्केवारीमध्ये ही तफावत येण्याचं कारण उपासमार, कुपोषण यांचे निकषच आधीच्या अहवालात नीट ठरवण्यात आले नव्हते. या अहवालामध्ये प्रोटीन अर्थात प्रथिनांची कमतरता यावर भर देण्यात आला होता आणि ती कमतरता पूर्ण करण्यासाठी मिल्क पावडरचा वापर सुचवण्यात आला होता. मगाशी देशाला आर्थिक नुकसान होण्यापासून वाचवलं असं म्हटलं ते याच संदर्भात. एखादे संशोधन पुढे येण्यामागे काही व्यापारी हेतू असण्याच्या घटना आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहेतच. सुखात्मे यांनी आपल्या संशोधनाने हे सिद्ध केलं की डेफिशियन्सी ही नुसत्या प्रोटीनची नाहीये तर कॅलरीजची आहे, म्हणजेच उष्मांकाची आहे. नुसत्या प्रोटीन सप्लिमेंट्स दिल्या तर त्याने समस्या सोडवली जाणार नाही. उलट जिथे व्यक्तीला पुरेशा प्रमाणात अन्न मिळत आहे तिथे डाळ, भात, भाजी, पोळी या भारतीय जेवणातून पुरेशी प्रथिनही मिळत आहेत. त्यांच्या शब्दात सांगायचं तर underlying the strategy there is an assumption that protein malnutrition can be overcome by increasing the protein intake per se in the diets regardless of whether the diets are limiting in energy or not. In actual fact, if one examines the available data for the countries in Asia, particularly India,
The conclusion is clear that when diet is adequate in energy, the protein intake is usually satisfactory. The primary need of malnourished people would therefore appear to be more food and not protein per se. Besides, it is well known that as long as energy needs are not met, dietary protein will be diverted at least partially to the meeting of energy needs. To provide more protein in this situation through special feeding programs would amount to providing costly source of energy supplements. थोडक्यात प्रोटीनला अतिरिक्त महत्त्व देण्याचं कारण नाही. लोकांना अन्न देऊ, नुसतं प्रोटीन नाही हे सांगताना त्यांनी सुखडीचा पर्याय सुचवला. त्यांनी सुचवलेला सुखडी हा गव्हाचं पीठ, तूप, गूळ यापासून बनवण्यात येत असलेला पौष्टिक आहार पचनासाठी योग्य व स्वस्त असल्याचं जगातील अनेक तज्ज्ञांनी मान्य केलं. अर्थात हे संशोधन जगाला मान्य करायला लावणं हे तितकंसं सोपं नव्हतं. त्यांना खूप विरोध सहन करावा लागला. पण त्यांनी आपली बाजू स्टॅटिस्टिकली पुराव्यांसकट मांडली. रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी समोर आपली बाजू मांडली आणि त्यांनी सुखात्मे सरांनी दिलेले पुरावे तर स्वीकारलेच, पण त्यांना अतिशय मानाचा असा गाय पुरस्कार देऊन गौरवलं सुद्धा. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी न्यूट्रिशनमध्ये बदल घडवून आणले. जगाची अन्नधान्याची समस्या व आहार यासंबंधीही त्यांनी पुष्कळ संशोधन केलं. आहारासंबंधीचं त्यांचं सुखात्मे मार्गन गृहीतक प्रसिद्ध आहे. मानवाला किती अन्न लागतं, जागतिक उपासमार कशी मोजायची या प्रश्नांवर सुखात्मे यांनी 1961 मध्ये इंग्लंडमध्ये रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटी पुढे सादर केलेल्या प्रबंधामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली. याआधी दिल्लीच्या भारतीय कृषी संशोधन मंडळात म्हणजे ICAR मध्ये संख्याशास्त्र सल्लागार म्हणून नियुक्त झाल्यावर सुखात्मे यांनी नमुना निवड पाहणीत म्हणजेच सॅम्पल सर्वे मेथडमध्ये बारकाईनं लक्ष घातलं. एक शेळीच्या दुधाचा प्रकल्प 10 वर्ष सुरू होता. तो ब्रिटिश तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली चाललेला. तोपर्यंत यशस्वी मानला गेलेला प्रकल्प वार्षिक संख्याशास्त्रीय विश्लेषणाअभावी फसल्याचं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. सुखात्म्यांचा धक्कादायक निष्कर्ष पचवणं अधिकाऱ्यांना जड गेलं. पण त्यातून सावरल्यावर या अधिकाऱ्यांनी त्या प्रकल्पावर काम करणाऱ्या मंडळींना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी सुखात्म्यांवर टाकली. ह्या प्रशिक्षण कार्यक्रमाला बळकटी यावी म्हणून स्टॅटिस्टिकल मेथड्स फॉर ॲग्रिकल्चरल रिसर्च हे कृषी विद्यापीठ व महाविद्यालयातून लोकप्रिय ठरलेलं व पुढे ज्याची स्पॅनिश आवृत्ती निघाली ते टेक्स्टबुक सुखात्मे यांनी लिहिलं. इतकंच नाही तर त्यांच्या कामातून स्टॅटिस्टिक्सचं महत्त्व लक्षात आलं. आणि एवढंच नाही तर इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट ही कृषी आणि संख्याशास्त्र विषयक स्वतंत्र संस्था उभी राहिली ती त्यांच्या नेतृत्वामुळेच. मुंबई विद्यापीठात स्टॅटिस्टिक्स विभाग सुरू करण्यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. आज जे संख्याशास्त्रज्ञ मोठ्या संख्येने शिकून उत्तम करिअर करत आहेत त्यांनीही यांचे ऋण मानायलाच हवेत. त्यांनी भारतीय कृषी संशोधन व हरित क्रांती यामध्ये संशोधन केलेलं सांख्यिकीय तंत्रज्ञान फारच उपयुक्त ठरलं आहे. पशुवैद्यक, पशुपालन, सुधारित व संकरित बियाणं निर्मिती इत्यादींशी संबंधित सांख्यिकीमध्येही त्यांचं संशोधन महत्त्वपूर्ण ठरलं आहे. भारतातील पारंपरिक शाकाहारी आहारही संतुलित आहे आणि तो पुरेशा प्रमाणात उपलब्ध झाल्यास कुपोषणावर मात करता येते आणि त्यासाठी खर्चिक अशा पाश्चात्य आहार पद्धतीचं अंधानुकरण करण्याची जरुरी नाही हे त्यांनी पटवून दिलं. कुपोषणाचा प्रश्न आरोग्याशी निगडित आहे हे त्यांनी विशेष करून दाखवलं. अन्नपचन व्यवस्थित होत नसेल तर आहारात वाढ करणं व्यर्थच आहे. पारंपरिक आहाराला सार्वजनिक आरोग्याची जोड लाभली तर कुपोषणाची समस्या सुटेल असं त्यांचं ठाम मत होतं. त्यांचा कम्युनिटी किचनचा प्रयोगही यशस्वी ठरला आणि आज ज्या विविध आहार योजना दिसतात त्या योजनांचं मूळ त्यांच्या प्रयोगात आहे. स्टॅटिस्टिक्स म्हणजे आकडेमोड, वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स, माहितीचे वर्गीकरण ही सर्वसामान्य कल्पना. पण ह्या विषयाचा आपल्या आयुष्यावर असाही प्रभाव पडत असतो हे त्यांच्या कामाच्या निमित्तानं नव्यानं जाणवलं. असाही एक मराठी विद्वान होऊन गेला ज्याच्या नावाने जगात एक मेथडॉलॉजी वापरली जाते ही गोष्ट किती गौरवाची आहे. आज पुण्यात एरंडवणे परिसरात संख्यादर्शन नावाच्या त्यांच्या निवासस्थानावर सन्मानाचा निळा फलक लावण्यात आलाय आणि भारत सरकारने
पद्मभूषण देऊन त्यांना सन्मानितही केलं आहे. पण त्यांची आठवण यापेक्षा अधिक प्रभावीरित्या जपायला हवी नाही का? तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रातल्या अशा महान विद्वानांची माहिती करून घ्यायला तुम्हाला आवडेल का? हे बघा, प्रोटीन विषयी काही अधिकारवाणीनं सांगायला आम्ही काही आहार तज्ज्ञ नाही, पण भारतीय जेवणाची पौष्टिकता सिद्ध करण्यासाठी एक मराठी माणूस जगाशी लढला एवढं तरी लक्षात ठेवायला हरकत नाही, हो ना? आणि हो, आनंदाची गोष्ट म्हणजे त्यांचे सुपुत्र सुहास पांडुरंग सुखात्मे हेही प्रसिद्ध शास्त्रज्ञ असून भारताच्या अणु ऊर्जा नियामक मंडळाचं अध्यक्षस्थान त्यांनी भूषवलं आहे. त्यांनाही पद्मश्री देऊन त्यांचा गौरव केला गेला. देशासाठी काम करण्याचा वसा असा पुढच्या पिढीनं चालवणं हेही विशेष नाही का? आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि असेच वेगवेगळे विषय पाहण्यासाठी मधुरा वेलणकर साटम ही माझी वाहिनी, तिला पसंती द्या, तिचे सभासद व्हा, तिचा प्रसार करा, म्हणजेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अर्थात बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नवीन भाग आला की तुम्हाला लगेच कळेल. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.